आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर दयाळू बाबा, संत दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, आपल्या कुटुंबात, आपल्या घरावर, आपल्या गावावर, आपल्या देशावर परमेश्वराचा आशीर्वाद विशेष प्रार्थना करून ही प्रार्थना प्रभू तुमच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. स्तुतसंहिता 136 एक पासून पूर्ण अध्याय वाचूया. पण त्याच्या अगोदर आपण एक छोटीशी पहिली प्रार्थना करूया. माझ्या मागे तुम्ही बोलतील का? आवाज आहे? तर हे परमेश्वरा, तुमचे मनापासून मी आभार मानतो, कारण आज सुंदर दिवस पाहण्याचा, वचन ऐकण्याचा, आत्मपरीक्षण करण्याचा, त्याबद्दल मी तुमचे मनापूर्वक आभार मानतो. आमेन. हालेलुया. मध्ये 136 अध्याय 1 पासून आपण वचन घेऊया की हर चीज मध्ये परमेश्वराची स्तुती कशी करावी. तर सनातन परमेश्वर हा सनातन एक देव आहे आणि हा सर्वांचा देव आहे. सनातन म्हणजे सतत राहणारी व्यक्ती, युगाच्या अंतापर्यंत राहणारे व्यक्ती. तर आपल्याला आज्ञा, नियम आणि विधी जर देवाच्या आपण पाळत असेल तर देव हमेशा आपल्या बरोबर असतो. पण जेव्हा आपण आज्ञा, नियम मोडतो तेव्हा देव आपल्यापासून दूर होतो. तर सुरुवातीला उत्पत्तीपासून पण तुम्ही अनुभव घेऊ शकतात. म्हणजे 28 अध्यायामध्ये तेव्हा पण तुम्ही 19-20 वचनामध्ये ते अनुभव घेऊ शकता की आज्ञाच्या द्वारे देव जोडीला आहे. आणि जर परमेश्वर जर आपल्या जोडीला आहे तर आपलं सर्व गोष्टी पूर्ण होणार आहे. कधी कधी काही लोक आपल्याला चांगला सल्ला देतो, माणसाच्या बाबतीत आपण सावध राहायचं असते. पण कधी कधी मनुष्य चांगला सल्ला देतो, त्याच्यातून पण देव माणसाला बोलण्याची प्रेरणा किंवा शक्ती देतो. मग त्याच्यातून आम्ही आमचं जीवन म्हणजे 20 प्रमाणे बोलणारा परमेश्वराचा आत्मा तो सगळं चांगलं शिकवतो. पण आपल्या लक्षात कधी कधी नसते ना. आपल्याला कधी कधी असं वाटते की मी करतो ते खरं, दुसरं करतात ते सगळं खोटं. म्हणून प्रत्येकी गोष्टीमध्ये 11 मध्ये तसंच वचन दिलेलं आहे. जे काही संकल्प आहेत ते तुमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी खूप महत्वाचे आहेत. हालेलुया. मी मनपूर्वक परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीला मी धन्यवाद देतो. कधी कधी आपल्याला वाटते की आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी चालल्याच पाहिजेत, पण तसं नाहीये. त्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे ज्या घडतात त्या सगळ्या आपल्याला खूप महत्वाचे वाटते. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, मनापासून देवाचे आभार मानतो. हालेलुया. कारण एक गोष्टी सांगतोय, वचन घेण्यास अगोदर परमेश्वराच्या गौरवासाठी करतो. कारण परमेश्वराने मला एक मध्यस्थ म्हणून ठेवलेला आहे. जीवनात काही दुःख आले ना तर त्यासाठी मी प्रार्थना करत असतो की लोकांच्या जीवनात हे दुःख आले, परंतु माझ्या जीवनामध्ये आज कालच्या टायमाला मी बोईसरला जात होतो, जेवण घेणे निघालो, काही जायचं म्हणजे कामं होती म्हणून मला थोडस फार झालं. तर देवाची आभार मानतो. या बाजूला एक पाण्याची टँकर होते, या बाजूला डस्टबिन होते मोठ्या. तर त्यामधून मला जायचं, रस्ता आहे पण थोडस लक्ष माझ्या डस्टबिन मध्ये गेलं आणि बघतो ते पाठीमागे ती टँकरच्या याला जाऊन माझी गाडी थोडीशी मागे घेतली खाली, परंतु काही नुकसान नाही झालं ना. माझं भांडण झालं त्याचं. हालेलुया. त्याच्यानंतर मी गाडी काढली घेऊन मी बरोबर पोहोचलो. सगळी कामं माझी पूर्ण झाली आणि आज संध्याकाळी येत असताना एक प्रश्न असाच माझ्या पुढे आला. हालेलुया. मी गाडी घेऊन चाललेला असताना एक मनुष्य मला रस्त्यात भेटला आणि तो म्हणत असेल ती गाडी जरा स्लोली. माझ्या मनात त्यामुळे काय झालं, तो म्हणते गावातला रस्ता आहे सावकाश. माझ्या लक्षात नाही आलं. मी विचारलं हा मला असं काय सांगतो, गाडी तर माझी फास्ट नव्हती पण हिसाबामध्ये होती. पण तो क्रॉस करताना तो गळा घाबरला. त्यामुळे तो, कारण माझ्या पुढे स्पीड ब्रेकर होता म्हणून मी गाडी ते माझ्या समजणे आले की ह्याने घाबरत त्याला सांगितलं असं का बोललो. मग तुम्ही बरे आहेत ना, तर मी त्याला एवढंच विचारलं ना, मग
मी निघालो. हालेलुया. तो बोलतो हा गावातला रस्ता आहे बघा. तर माझ्या लक्षात नाही. तर मी देवाला सांगितलं, देवा ह्या माणसाने मला असं का सांगितलं. हालेलुया. काहीतरी कारण असेलच. पण आज बघितलं तर दुकानाच्या समोर एक छोटा मुलगा आणि गाडी मोटरसायकल घेऊन जात होता. तो पोरगा आजीला बघितलं तर धावत निघाला, त्या गाडीला ठेप पडला, ठाडकन पडला. तर मी गाडी बघतो हे केलं, लगेच त्याला उचलून आणला, त्याला बसवलं खुर्ची, प्रार्थना केली, देवाला तुझा आशीर्वाद सगळे आणि मामाने त्या पायाला जरा लागलेला, घाबरू नको. आणि परमेश्वरच्या कृपेने तो मुलगा वाचला. अक्षरशः त्या ऍक्सिडेंट मध्ये कदाचित तो ऑन द स्पॉट खतम झाला असता, कारण अशी गाडी फास्ट झाली ना, तो असा फास्ट झाला काम म्हणजे काम. पण परमेश्वर बघा ते वस्तू आशीर्वादाची उलटी पडून त्याला देवाने सुरक्षित ठेवलं. कारण हा फास्ट आहे ना, हा भागत त्यांनी बघितलं नाही की पुढे गाडी मागून येते. तर आजीलाच परमेश्वराचे आभार मानले की ते मला एकदम व्यवस्थित. तर त्याबद्दल मला समज झालं की खरोखर की परमेश्वर या माणसाला देवाचं रूप घेऊन तू माझ्या पुढे आला की तू पण गाडी देत असेल तर थोडस सांभाळ, गावाच्या रस्त्यामध्ये न धावू शकतात, बरोबर की नाही. तर धन्यवाद परमेश्वर. हालेलुया. कधी कधी आपल्याला प्रश्न का विचारला, परमेश्वर जोडीला असल्यानंतर कधी कधी कसं आपलं कार्य आहे, पण त्याच्या विचारमध्ये शेवटी जीवाचा धोका, आपण सगळ्यांचा तुमचा माझा कोण माणूस कसा प्रवास करेल ते माहिती. तर हमेशा परमेश्वरची स्तुती का करावी, तर आपल्याला या शास्त्रामध्ये स्तुतसंहितेमध्ये सगळ्या परिस्थितीमध्ये 150 अध्यायपर्यंत आहे. तर ह्याच्यामध्ये एवढी वाक्य एवढी चांगले परमेश्वराने बनवलेले, धन्यवाद करण्यासाठी सगळ्या गोष्टीमध्ये पहिला धन्यवाद द्यायचा, धन्यवाद द्यायचा, धन्यवाद द्यायचा, कारण देवच सगळं चांगलं आहे. मी हर एक व्यक्तीला जेव्हा बघतो ना, त्यांना मी एकच शिकवतो, अरे तुझ्यात देव आहे, माझ्यात देव आहे, पण देवाला आम्ही हात मारायला विसरतो आणि धन्यवाद द्यायला विसरतो. पण एक ग्लास पाणी काय थँक्यू, बापरे इंग्लिश भाषा, मराठी भाषा बाजूला आणि आपली भाषा इंग्लिश. त्या टायमाला अमेरिकन गोळे होतात आपण. इंग्लिश भाषा आपली पाहिजे, भाषा सगळ्यांना आलीच पाहिजे, कारण आपली पोरं सगळी इंग्लिश शिकतात. आजच्या काळामध्ये बघा, आज्यांना आपल्याला काय कळत नाही आणि मम्मीला काय कळत नाही, तर मम्मीला मम्मी म्हणते, मम्मी आज कमी काय मम्मी आपल्या भाषेत काहीतरी बोल. तर मी येतो आगे. परमेश्वराची उपकार स्तुती करा. काय सांगितलं? परमेश्वराची उपकार स्तुती करा. आता तुम्ही खरोखर मनापासून जर देवाचे आभार आणि स्तुती करणार तर देवाचे आभार हमेशा कामाचे. मी माझ्या आईला नेहमी सांगायचा, आईचा शब्द आमचा असायचा, लवकर ये ना आई, मी घरात आहे तो तुझा, या घराच्या बाहेर आहे त्या देवाचा. एकच शब्द माझ्या मुखातून हालेलुया. आणि स्वतःचे 121 वचन 8 मध्ये दिले, स्वतःचे 11:11-12 मध्ये दिले. परमेश्वरचं वचन सत्य आहे. जेव्हा मी देवाच्या कामासाठी जातो तर देव मला तिथे सांभाळतो. आपलं काहीच नाही म्हणून योहान 16:20 दुःख पण येते, दुःखच तुम्हाला आनंद करेल, का तो देव जीवित परमेश्वर आहे. सगळ्या गोष्टी चांगल्यासाठीच होतात, वाईटासाठी कोणत्याच गोष्टी होत नाही हे लक्षात घ्या. म्हणून हर परिस्थितीला ना पहिल्यांदा परमेश्वरची स्तुती आणि धन्यवाद. आणि नेहमी मी लोकांना एकच सांगतो, तुला काय देवाने काम दिले ते काम करायला देवाचं विसरू नका. लाखो लोकातून तुझी निवड केली, योहान 15:16. म्हणून आपल्याला आपल्या कृत्याद्वारे म्हणते 5 वेळा चांगलं काम कृत्य केलं, त्याच्यातून आपण देवाला पहिला धन्यवाद द्यायचा, कारण त्याची योजना आपल्या योजनेच्या पलीकडे. काय? त्याची योजना आपल्या योजनेच्या.
कधी कधी आपलेच विचार जातो. असू दे, जतपर्यंत तुमच्या प्रश्नाचे उत्तर सुटत नाही तत्पर्यंत देवाला धन्यवाद दे. तू जतपर्यंत देवाची स्तुती करत राहील तेव्हा देवाचा आशीर्वाद तुम्हाला. हालेलुया. आपलं जीवन जे आहे ना एका आत्मेच्या द्वारे जोडायचं आहे. चांगल्या व्यक्तीला मनुष्य वाईट समजतो आणि वाईट व्यक्तीला मनुष्य त्याला चांगलं समजतो. कारण आम्ही माणसाची पारख करू शकत नाही. बरोबर ना? देवच आमची पारखून पसंत करतो. देवच आपल्या सगळ्यांना शास्त्राप्रमाणे पारखून पसंत करतो आणि तो पसंत असं करतो की आपल्याला त्याचं राज्य बघा. तो चांगला आहे. कोण कोण? परमेश्वर चांगला आहे. मग जो चांगला आहे त्याच्या मागे गेलं तर आपण चांगले होते. आता मी जर त्याचा शोध केला नाही, मी त्याच्या मागे लागला नाही तर मला हे चांगल्या गोष्टी मिळाल्या नसतात. म्हणून मी सांगतो तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ना परमेश्वराला पहिलं धन्यवाद द्यायचा की देवा मी पापी आहे. आपला शब्द पहिला कसा वापरा. काय सांगते तुम्ही? मी पापी आहे. पहिली तुम्हाला माहिती ना पहिली प्रार्थना तशीच होती माहिती. जुने लोक प्रार्थना कशी बोलायचे? मी पापी ना आई बोलायची. हालेलुया. आताच सगळी पोरांचं सिस्टम वेगळं आहे. आता वेगळं सगळं हे दुनियाच्या पलीकडे चाललेलं आहे. हालेलुया. देवाच्या योजना काय आणि माणसाच्या योजना काय. हालेलुया. ही जी आजच्या काळातलं मानवाचं जे शिक्षण आहे ना ते कधी घ्यायचं नाही. एक धार्मिक शिक्षण आहे ना ती आपण घ्यायचं. धार्मिकता म्हणजे नक्की काय? मानव प्रेम. खरं धर्म मानव प्रेम. माणसाने चुका करू नये, पाप करू नये, नफरत करू नये, द्वेष करू नये, हेवा करू नये. आता एखादा माणूस प्रार्थनेला येत नाही तर तुम्ही तर सोडून द्या. त्याकरता तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. त्याला सांगू नका चल प्रार्थनेला. आणि हे पण सांगू टाका तिकडे चमत्कार करतात तर तुम्ही चला. ते पण सांगू नका. ते चमत्कार होत नाही. तो चमत्कार करणारा परमेश्वर आहे. रोज 350 रोज सकाळी तुम्ही उठले ना तोच तुमच्या जिंदगीचा खरा चमत्कार. आणि योहान 6:44 पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणीच मनुष्य देवाच्या योजनेनुसार जाऊ शकत नाही. धार्मिकता हे शिकायचं. एक छोटेसे शास्त्र सांगतो तुम्हाला. तर माझ्याकडे मी ना एका कपाटवाल्याच्या कंपनीत गेलो. तर तो कंपनीचा माणूस म्हणजे मी चेक करतो त्याच्याशी माझं बोलणं. तर त्याने मला ती कपाट दाखवली. तिकडे 2 साधू आहेत. किती? कोण? 2 साधू. आता साधू आले तर त्यांनी मला बघितलं ना काहीतरी तुम्ही पैसे. मी त्याला मोबाईल मधला एक फोटो दाखवला. काय सांगितलं? हालेलुया. 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 त्याला मी एक फोटो दाखवला. ते जे आहे ना मी ह्याला दान ज्यांना मिळत नाही ना त्यांना आपल्याला हात पाय ताकद दिली देवाने. आपलं कर्तव्य आहे लोकांना मदत करणं. कोणी दिलं ते घ्यायचं ना द्यायचं. ते आपण 25% 5% खायचं आणि 20% त्यांना द्यायचं. मग आपल्याला सगळं मिळते. मग मी त्यांना देवाच्या सर्व गोष्टीविषयी माहिती. तर ते 2 जण होते. एक त्यावरचा गुरु होता, एक शिष्य होता. तर मग मी त्या साधूशी बोललो की आपल्या सगळ्यांचा एक देव आहे. तो तुमच्यात आणि माझ्यामध्ये. तो म्हणजे आत्मा. आणि योच आत्मा आपल्याला शेवटला साक्ष देणार. आणि जेव्हा आपण
पाप करणार त्यावेळेला आपण मरणार म्हणजे पाप सोडून जावं तिकडेच कर्म ते मातीच आहे. आणि तो आत्मा चांगलं केली तर देवाच्या घरात जाईल आणि तर तडपतो जीवन जाईल. त्यांनी सांगितलं हे खरं आहे, जीवात्मा पाप नाही करायचं. त्यांनी माझ्या हातात हात दिला, मला मिठी मारलं, असू दे. आपल्या अंतःकरणाचा एक आत्मा जागा झाला ना तर आपण दुनियाला जागा करू शकतो. बरं, हेच शिक्षण तुम्ही या वस्तूद्वारे आपण पैसे बघतो, पैसे हे मोठा एक शैतान आहे, योग कधी सुख देणार नाही. तर तुम्ही ही जोडी या शास्त्रात कसं लिहिले नाही. जे लोकांच्या घरी जाणार त्यांना आपण याच धार्मिक विषयावर जर त्यांना शिकवणार तेव्हा हे आपला देश क्लिअर होणार. जर तुम्ही आणि मी जर झाकून ठेवलेलं असेल, माझे वस्त्र तर अलग आहे पण माझा आत्मा तो एकच आहे, तो तुझ्या माझ्यामध्ये. आणि हेच ते तुमच्याकडे ना माझ्याकडे जे आहे ना हेच लोकांना द्यायचं गरजेचं आहे. मग लोक दे काय मला सांगते, तुम्हाला एक गोळी सुद्धा लागणार नाही, इतकं महान कार्य करतात. तो दुसरं सांगतो मी नाही, तो थांबा त्यांना बोलू दे ना, त्याला ऐकायला एवढं उत्साहित झालेला, इतकं खुश झालेला की मी सांगितलं जर बोलणारा परमेश्वराचा आत्माच आहे, हे कोणाला सोडत नाही. म्हणत जे सरळ आहे ते सरळच बोलायचं, कारण आपल्याला स्वर्गात जायचं आहे. तुला न माना सगळ्यांना जायचं आहे. हे आपले कर्मच आपल्याला उपयोगी येते. तर त्याने काही गोष्टी आपल्याला एक शिकायचं आहे. तर तुम्हाला एक गोष्टी मी सांगतो. तर पहिल्यांदा आपण एक देवाचं वचन घ्यायचं, बरोबर, आणि त्या वचनानुसार ना तुम्हाला ना मला एक शिक्षणाची तयारी घ्यायला सांगतो. तर मी तुम्हाला एक शिकवतो की प्रकटीकरणामध्ये 21 अध्याय 19 वचन घे. बाकीचे घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली. आता आपलं जीवन तसंच एक आहे. आता तुम्ही जर तोंडाच्याच द्वारे तुम्ही तुमचा जीवनाचा खरा न्याय करणार आहे, आपल्याला प्रश्न तेच. आता तुम्ही बोलतात काय, करतात काय, शिकवतात काय, मार्गदर्शन काय करतात. आपल्या सगळ्यांना बरं हे शिकायचं आहे, कारण तुम्ही चांगलं केलं ते येणार आहे, मी केलं ते पण होणार आहे. परमेश्वराने आपल्याला काही दिलेलं आहे, त्याचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्याच्यातूनच आम्हाला शांती प्रकट करायची. अगदी मला सांगते ही तुम्ही घ्या आणि तुम्हाला मी गिफ्ट म्हणजे तुम्ही सांगितलं मला याची गरज नाहीये, ज्याला गरज आहे त्यांना तुम्ही दिलं तर एक विषय चांगला आहे. परंतु खरं सांगतो हे आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे. तर त्यांना एवढं पटल्या गोष्टी, परंतु तेवढा वेळ आपल्याला सुद्धा नसतो. माझा कसा अमुक टायमापर्यंतच बोलायचं ना, तेवढं बोलणं सांगितलं उठ आता जा, मोठानं गपचूप कामाला लागा आपल्या कार्याला. अरे माणसं बोर पण नाही झाली पाहिजे की त्याला जतपर्यंत देवाच्या वचनाचा जो अनुभव आहे तो घेतला नाही तोपर्यंत त्याला त्याची जाणीव. अगदी तर मला सांगतं तुमचं नाव काय. तर मी सांगितलं माझं नाव आहे ब्रदर ना, माझं काम आहे ते, आणि हेच काम मी घेऊन चालू आहे. मी तुम्हाला जेवण देऊ शकतो, घेतील का, तेवढं माझं हे काम करायसाठी मी सांगतो. मला ही सगळी कामं जी दिल्यात माझ्या टायमाला वाटून दिले ते मी एकटाच अर्धी आहे, बाकी काय तो माझ्या जोडीला आहे, ती मिळून आम्ही दोघे हे काम करतो. काही गोष्टी आपण लोकांना जागवलं पाहिजे. आज बरेच लोक प्रभूच्या नावाने निघाले मध्ये 24 प्रमाणे खरा विश्वास धरू नका, फक्त कृत्यावर ना कामावर ना कार्यावर विश्वास ठेवा की यांचं काम कार्य कसं आहे कोणत्या व्यक्तीचं, कोणत्याही धार्मिकतामधला असू दे.
त्या दुसऱ्यांच्या जीवनासाठी त्यांचं शरीर जर वापरलेलं नसेल ती धार्मिकता नाही. जर वापरलेलं असेल दुसऱ्यासाठी ती धार्मिकता. कारण येशू ख्रिस्ताचं शरीर दुसऱ्यासाठी दिलं. त्याने भाकर नाही दिलं, हे माझं शरीर तुमच्यासाठी दिलं. आपले आई वडील पण रोज मेहनत कष्ट करतात, भाकर तयार करून आपल्या पोरांसाठीच देतात. ते प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे. लहानापासून ते मोठं शिक्षण घेईपर्यंत आपला आई बाप त्या मुलासाठीच अर्पण करते. बरोबर, मेहनत करूनच मुलांना वाढवते की नाही. मग प्रभूने तेच केलेलं आहे. पण त्यांनी तर स्वतःचं बली पण दिलं. म्हणजे कोणतं पृथ्वीमध्ये जीव हानी करायचं नाही, जीव हानी. मग त्यांना मी सांगितलं की मी मच्छर सुद्धा मारत नाही, ते पण मी जीव घेत नाही. अरे पूर्वी केलं ते गोष्टी ठीक आहे, पण आता जर मला मच्छर चावलं असेल तर मी मारणार नाही. त्याला सांगितलं तू जा, जर तुझं जीवन माझ्या हातातूनच तुझा शेवट चालतं असेल तर आता मी शेवटी तुला काय नाही करणार, कारण तुला मी पकडलं तरी तू मरणार आहे. अरे कधी कधी आपण हाताने लोटायला गेलं तरी ते मरते. अरे कारण त्यांचं लाईफ तसंच आहे. मुंगी पण तसंच चावतात भारी, बरोबर, पण हात लागला तर त्याला शेवटचा अंत असते. ते पण फार खतरनाक आहे. तुम्ही पाहिजे बघा, एवढीची मुंगी एवढी चावते, पण जरा हात लावला तर तिचे तुकडे होते. मच्छर पण तसंच. तर प्रत्येकी आपल्या शब्दात, विचारात, बोलण्यात कशा कशामध्ये पाप झालेला आहे ना ते पहिलं खाली करायचं, आणि मग आपण हमेशा देवाची स्तुती गौरव करत 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 राहणार. तुम्ही दुःखी राहणार नाही. मी तुम्हाला 100% प्रभूच्या नावाची गॅरंटी देते. दुःखी का राहतो माहितीये का? आपल्या कर्मामुळे, आपली जी पाप आहे बघा, या पापामुळेच अनेक माणसाला टेन्शन आहे की नाही. तुम्ही पाप खाली करा, क्षमा करा, पुन्हाही माणसा मनामध्ये धरायचं. मग त्याला मी काय सांगितलं माहितीये का? आज माणूस जिवंत देवापेक्षा मूर्तीपूजा जास्त आणि त्याच्या मागे खर्च. ते जर गोर गरिबांसाठी जर आपण पैसे खर्च केले तर नक्कीच तुम्ही देवाला जीवनात काहीतरी दिलेलं आहे. घराला आग लागली ते सगळे देव जळते. तुझा न राहणार, माझा न राहणार, त्याचा न राहणार. खरा देव आपल्या आतमध्ये जो बोलतो, जो लोकांचं चांगलं बोलतो, त्यालाच देव म्हणतो. चुकून पाय लागला तर त्याला प्रणाम करतात. माणसाने 2 गोष्टी चॉईस करायच्या, चांगले की वाईट. ते माणसानेच करायचे. चांगलं केलं तर देव सन्मान होईल, वाईट केलं तर शैतान सन्मान होईल. माणसाला 2 गोष्टी दिली, बाकी कोणता पर्याय दिला नाही. तेव्हापासून तो बोलत झाला, तो मध्ये बोलत होता, त्याला सांगितलं थांब, त्याला बोलू दे का नाही. अरे मग विचार केला, इतकी वातावरण बिघडण्यापेक्षा आता शांत. अरे हा जो बोलतो त्यांनी सन्मान केला. अरे बघ, त्यांनी मला वाक्य मात्र दिली, तू सांगते नर नारीच बनवले, बरोबर आहे, पुरुष आणि स्त्रीच बनवले, हे शास्त्राचंच आहे. पण त्याच्यामध्ये एकाने पाप केलं, त्याच्यामध्ये एक आणखी एक नाव आहे. मग त्याला मी सांगितलं या गोष्टी. हा बरोबर आहे, माणसामध्ये 3 प्रकार आहे. तो शिकणाऱ्या व्यक्तीला फक्त समज आहे. आमचं आध्यात्मिक शिक्षण वाढलं पाहिजे. पुराण शिक्षण शाळेचं आहेच, पण त्याच्याबरोबर आध्यात्मिक शिक्षण असलं तर कौटुंबिक शिक्षण व्यवस्थित होते. आज आपण कोणताही आई बाप मुलांना धार्मिकता नाही ना कुटुंबाचं शिक्षण नाही, बरोबर, आणि ते शिक्षण आपण शिकवतो. त्याच्यानंतर त्याला परत नोकरी करायला जॉबासाठी शिकवतो. म्हणजे त्यांचं लाईफ पुढे जाते, बरोबर प्रॅक्टिकल करायचं त्याच्याबरोबर. शिक्षण आणि त्यांना कला कधी उपाशी राहणार नाही ना कधी निराश राहणार. आपलं जीवनशैली आध्यात्मिक मध्ये पूर्ण वाढलं पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये स्तुती हमेशा या पवित्र शास्त्रात आहे. थोडे टाइम नाही. बघा, त्याची दया सनातन आहे. आता सनातन परमेश्वर देव आहे. परमेश्वर कसा आहे? सनातन आहे, सतत आपल्या बरोबर राहणार. त्याची दया सतत आपल्या बरोबर आहे. तो सनातन परमेश्वर आहे.
आणि त्याच्या ठिकाणी हा आहे नाही. आपण सगळे नाही वळले. तुम्हाला सांगितलंय काम करतील का ते? नाही जमणार. आज नाही उद्याला. बरोबर की नाही? कोणता मनुष्य होकार देणार आहे मला सांगा? उद्याला सगळे प्रार्थनेला येतील? नाही आमचं काम आहे बोंबील सुकवायचं. कारण काम सोडायला तयार नाही, जिंदगी सोडायला तयार आहे. मग ते 9-9 मध्ये एक माणूस होता, त्यांनी काम सोडलं. पैसा जीवन. आज येशूला सोडायला लोक तयार नाही. जगाला लोक देवाला धोका देतात. देवाला कधी धोका देऊ नका. देवाने जर आपल्याला चटका दिला तर आपण कधी भविष्यात कधी मजबूत होणार नाही. मी नेहमी लोकांना सल्ला देतो, कारण एकदा सल्ला ऐकणारा असते ना, तो पुढे जातो, आणि सल्ला नाकारतो तो एकदम खाली जातो, आणि समाजामध्ये तो एकदम पडला जातो. कारण ते नाव जे आहे ते आम्ही स्वतः चेंज करतो. आधार कार्ड मध्ये बघा, आधार कार्ड मध्ये नाव जर काय चुकीचं असलं तर चेंज करतात की नाही? ते नाव तुमचं पुढे गेलं तर नंबरवर आहेतच, पण तुमचा नंबर असा नाही मॅम की देवामध्ये राहिलेला. खरं ते गरज पहिल्या पत्रावर 9:24 शरीरात धावणारे पुष्कळ आहे, असे धावा की तो नंबर तुमचा आधार कार्ड प्रमाणे एकच राहिला पाहिजे. नावामध्ये बदल नाही झाला पाहिजे. नावाचा बदल झाला चांगलं काम करताना, कार्य करताना, तर पुढे तुम्हाला फार मुश्किल आहे. कार्याबाबतीत नाव वाढवा. भले तुम्ही येशूमध्ये आहेत, कार्य करता, प्रचार करता, सुवर्ग करता, किती निंदा करता, किती नम्रत करता, किती द्वेष करता, धन्यवाद द्या परमेश्वराला. कारण येशूनेच म्हणते 5-2 पासून शिकवताना पहिलं ट्रेनिंग त्याने दिलेली होती. आमचं जीवन ट्रेनिंग मध्ये राहिलं पाहिजे. मी प्रभू मध्ये राहिलं पाहिजे. प्रभू माझ्यामध्ये, प्रभू तुझा आहे मी, मला तुझ्याच बरोबर राहायचं आहे. आज सगळे हर ठिकाणी जर बघितलं ना, तर प्रकटीकरण 12:12 झालाय. आपला काळ थोडा आहे, तो तुम्हाकडे आलाय. तरी ही वेळ नाही. पौल काय सांगतो, बोलत जा, उगा राहू नको. कारण आता हे बोलायचं काम आहे प्रभूच्या राज्यासाठी. खतम झाली वेळ, खतम झाली. सृष्टीचं पूर्ण नाश उत्पन्न होत आहे. एक दिवस मोजा, आता काय घटना होणार आहे. तुम्ही बिंदास आहेत लोक. एशिया 22:13 उद्या का प्या मजा गाडे, हे मरण्याची पंथामध्ये जाऊ नका. जे परमेश्वराने आपल्याला दिलेले जीवन आहे, त्याचं जीवन अशासाठी दिले की आम्ही धन्यवाद प्रभूचा करत राहू. सतत धन्यवाद. हर चीज मध्ये परमेश्वरची स्तुती केली तर परमेश्वर आपले प्रश्न सोडेल. मी एकच तुम्हाला सल्ला देईन, ज्या गोष्टी तुमच्या प्रार्थनेद्वारे सगळं चांगलं चाललंय ना, तो प्रार्थनेत वाढ. जेवढं प्रार्थना कमी झाली तर तुझ्या पाठीमागे संकट 100% पोहोचेल. एकच निर्णय, त्याच्याबरोबर राहावं लागते. जेवलं तरच, आहे की नाही? हल्ली देवाचं जी शिकवण आहे ते घ्यायचा. आता बघा, मी इकडे सेवेला जातो, जेवलो नाही, आल्या फक्त थोडा नाश्ता केला, हल्ली टाइम नाहीये. लोकांमध्ये उत्साह एक आध्यात्मिक शरीरामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. आणि त्याच्यातून परमेश्वराची उपस्थिती आपल्या शरीरात उतरवली पाहिजे. तेव्हा मला समाधान मिळते, तेव्हा मला शांती मिळते. त्याची दया सनातन. तू खऱ्या मनाने आपल्यावर प्रेम करतो. आपण काय करतो? आपल्यामध्ये धार्मिकताचं प्रेम, आपलं स्वार्थी प्रेम. माझा धंदा नाही झाला, देवाने मला हे नाही दिलं, देवाने मला ते नाही दिलं, देवाने ते नाही दिलं, बस प्रेम गेलं बाजूला. आणि योहान 3:16 मध्ये परमेश्वर जगाला एवढं प्रेम केलेलं होतं, त्याची स्तुती नेहमी करत बसायचं. कारण तो तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. आपलं काहीच नाही. मी तुम्हाला सांगतो, आपल्या जवळ आपलं काहीच नाही. तुम्ही भाग्य आहे की तुमच्या कानावर देवाचा शब्द पडते. लोक 10:21 पासून पुढे बघितला ना, तर बरेचशा लोकांनी विचार केली देवाचं वचन ऐकावं पण नाही मिळत. कारण बघा, आता मी कसं डिसिजन घेतलेलं आहे, प्रचार करणं
गोरगरिबांना मदत करणं, ज्याला आवडते त्याला आध्यात्मिक गोष्टी शिकवणं, ज्याला गरजवंत आहे त्यांना खाण्यापिण्याची सुविधा. मला एक पोलीसवाला भेटला रस्त्यात, मी त्यांना खाऊ दिले. 8 दिवस उभे होते, ही खाऊ दिली. चेकिंग चालू आहे ना इलेक्शनचं. मला सांगते तुम्ही काय करता? तुम्ही मला ही माझी सेवा आहे. ते सांगते आमच्या एरियामध्ये खूप अशी गरीब आहे, तुम्ही काय हेल्प करू शकता? तर बरं देवाची इच्छा आहे काहीतरी करू शकतो. मी नाही सांगितलं, काहीतरी करू शकतो. आणि सांगते नंबर द्या, आमच्या एरियात आहे, तर मग तुम्हाला मी ठीक आहे. गरजवंताच्या देवाने मला भेट घालून दिली त्यांच्याशी. अद्याप कोण माझ्या याच्या एरियामध्ये कोणतरी अद्याप गरजवंत आहे आणि खरं आहे, तर त्यांना खाण्याची सुविधा, दल पैसा नाही. मी नेहमी तुम्हाला सांगतो, जे काय उत्पन्न माझ्याकडे येते ते उचलतो आणि त्यांना खातो. कारण एक जीव आत्मा उत्साह होतो तर तुम्हाला शांती मिळते. तुमचं दान तेव्हा ते स्वर्गाचं मग त्याला दया लागते. कोणा गरजवंताच्या गरजेला मदत देण्यासाठी दया, प्रेम, शांती. त्यामुळे आपल्याला हेच काम करायचं आहे. खूप काही मला करायचं आहे, पण तेवढी आपली ऐकत नाही. ज्या दिवशी देवाची इच्छा दरवाजे उघडतील, आकाश कबाड, तर त्या दिवशी किती कार्य परमेश्वर पुढे नेल माहिती. लॉकडाऊन मध्ये तर एवढं मोठं नेलेलं असतं. आता पुढच्या काळामध्ये केवढं कार्य करेल. मी लोकांना फक्त एवढंच देईल, खायला, प्यायला, जेवायला. पैसा नाही, त्या वस्तू नाही. तुला भूक लागले, भुकेला अन्न दे, आम्ही तेच करतो. वस्त्र आहे, वस्त्र दे. पेन आहे, पाणी, पाण्याला. जेवढं प्रयत्न करता येत तेवढं मी करतो. कारण सगळं दाखवण्याचं काम नाही करत. समजलं? जे काही मला येते तेच मी उचलतो ना त्यामध्ये. कारण मला काय करायचं, मी उद्याची गॅरंटी नाही देऊ शकत. ते धन कोणासाठी जमा करणार? काही लोकांकडे एवढा पैसा पडलेला आहे, देवाला सांगतो की त्यांची बुद्धी अशी कामाला लाव, नसेल तर त्यांनी उचलून माझ्याकडे द्या, मी देतो, कोणाला द्यायचं. वेस्ट पैसा खर्च करू नका. त्या वस्तूला ह्याला त्याला यूज पैसा घालवात करू नका. ज्या पासून तुम्हाला काही फायदा होईल ना ते शेवटी देव तुम्हाला विचारेल. मग तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार? नाही मी ह्यासाठी केलं, त्यासाठी. तुझ्या शरीरासाठी सगळं आहे, पण तुला आता कुठून आणू मी? पार्ट्या केल्या, कार्यक्रम केलं, प्रोग्राम केले, सगळा पैसा तू त्याच्या मागे उडवला. पण आता तुला गरज आहे धूप मध्ये 16 दे पोलीस पासून. त्या शास्त्र तुम्ही वाचलं नाही का? मग ते 25:31 पासून शेवटचा न्याय होणार आहे. मी भुकेला आहे, मी प्यासा आहे, कनिष्ठ बंधूला केलं ते. मी रस्त्याला जाताना एखादा माणूस कोण असेल ना ती गरीब, तर पहिले मध्यस्थी करेल. जर मी चुकून पुढे गेला असेल तर असा कोणतरी त्यांना माणूस भेटू दे का, त्याने त्याला खायला देतो. मी चान्स नाही मला त्यांना देण्याचा. दया करा दुसऱ्यावर, तुमच्यावर पण दया आहे. परमेश्वर दयाळू आहे. म्हणून हमेशा परमेश्वरची स्तुती करा की देवा माझ्या पाप्यावर तू एवढं प्रेम केलं, मला चांगलं काम दिलं. मी तुमच्या मनापासून आभार मानतो की ह्या जगात एवढी अशी माणसं आहेत ती वाईट कामासाठी ना त्यांना टाइम देऊ, तर तुमच्या कामासाठी त्यांना यूज करा. कारण शेवटी आपण माणूस आहे. त्याचं 1:27 प्रत्येक मनुष्य देवाचा प्रतिरूप आहे. आणि हे रूप जर तुम्हाला देवाने दिले त्याच्याच रूपासारखं बनव, पावडर लावून, तर पवित्रता, अभिषेक आणि शांती आणि आनंद. हेच बघा की देवामध्ये किती शांती. आपलं काहीच नाही, आपलं काहीच नाही. जे काय आहे ते देवाचं, जोडीला येणार काही. हे धन बघा, पैशात कधी प्रेम करू नका. पैसा म्हणजे सगळ्यात मोठा एक शैतान आहे. असला तरी टेन्शन, नसला तरी टेन्शन. मी जेव्हा दुकानाच्या कामासाठी काही वेळेला जातो तेव्हा मी त्यांना सांगतो, हे तुझ्याकडे पैसे थप्पी मारलेली आहे, हे जेवढं सामान आहे तो पण पैसा आहे.
बँकेत आहे तो पण पैसा, तुझ्या घरात असेल तो पण पैसाच आहे, पण तुला शांती नाही. जेव्हा मी एखाद्या गरजवंत व्यक्तीला काही गोष्टी देतात, त्या गरजवंताच्या गरजा पूर्ण, मी बरं ही सेवेसाठी मी काम करतो, हे माझं धन नाही, याची काय होते ते मी गरजवंताला मदतीचा करतो. तुम्ही आपल्या कुटुंबासाठी करा, करत राहा, कोण कामाला येणार नाही. पण जेव्हा गरजवंत त्या गरजवंताच्या गरजा पुऱ्या करतील तर परमेश्वराची नेहमी नेहमी त्यावेळेला धन्यवाद करतो, कारण तुमच्याद्वारे मला ही चांगली प्रेरणा आणि योजना हे काय करणार. वस्तू कधीही शांती मिळत नाही, पण एखाद्या हृदयाला एक घास देतो आणि त्यांच्या चेहऱ्यामध्ये जो एक उत्साह निर्माण होते, तो आशीर्वाद तुमच्या पाठीशी धावत येतो. हनुमानामध्ये 28:1-14 हा सारा आशीर्वाद त्या गरीब गरजवंताच्या व्यक्तीचा पाठीशी धावत येतात. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक कामामध्ये हात घालणार तेव्हा तुम्ही यशस्वी होणार. दान धर्म करणाऱ्या माणसाला मी नेहमी सांगतो, जेव्हा खरेदी करास दुसऱ्या नावामध्ये 6%, तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही मुश्किलात राहतील तेव्हा तुमचं जीवन बदललं जाईल. स्वतः 41 मध्ये पण दिली भरपूर वचन आहेत माझ्या, कारण प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला शेवट कामाला येणार ती चांगली कर्म. हे धन कुठे नेणार आहे. आज तुम्ही इस्रायल मधलं युद्ध बघतात, बरोबर, मोठ्या बिल्डिंगी लेबनानमध्ये तिथे सगळं युद्ध सुरू आहे. इतर देशामध्ये किती चालले नाही, किती बनवलं, सगळं गेलं, काय कामावलं काही. माणसाची मानसिक संतुलन म्हणजे मानसिक संतुलन बिघडलं ना तर त्याला काहीच म्हणत, तो फक्त नफरताचं चित्रावर होतं. हे शेवट काळ, हे नफरताचं चिन्ह आहे, हे वर्ष दिलं. मी तुम्हाला सांगतो, या शास्त्राचा काना कोपरा कधी रद्द होणार नाही, लक्षात ठेवा. मस्त 24-35 मध्ये स्पष्ट दिलं, आकाश पृथ्वी नाही सवय पण माझं वचन नाही सवणार. हे शेवट काळ आहे, शेवट काळ आहे. चौप्रकडे तुम्ही 8 अध्याय वाचला, त्याच्यात बघा काय काय केलेलं आहे. सुरुवात आहे ते काय घडणार आहे शेवटच्या काळामध्ये, काय काय नष्ट होणार आहे, काय काय जीवनामध्ये माणसाची मानसिक परिस्थिती बिघडणार. जेवढं देवामध्ये राहतील तुम्ही समाधान राहतील, शांतीत राहतील, आनंदात राहतील. सगळं प्रश्न तुम्हाला प्रभूच्या इच्छेनुसार शांती मिळेल, कारण देवाची शांती 14:27 ही टिकणारी आहे. आज मोठं चांगला कार्यक्रम करा तरी शांती नाही, तरी 2-4 तास पब्लिक गेले आणि तुमची शांती गेली. शांती प्रभू येशूमध्ये. कोणती शरीराच्या गरजेसाठी कोणती वस्तू आजपर्यंत यशस्वी झालेली नाही का आहे. यशस्वी सगळ्यात महत्व आहे, मुलगा मुलगी प्रेम करते, बरोबर, एकमेकावर. त्या प्रेमासाठी सगळं काय करायला तयार आहे, बरोबर. पण नंतरची शेवटचं जो पायरी येते तेव्हा एकमेकाचा जीव घ्यायला पण मागे नाही. ते कुठेही गेलं. जर ईश्वर प्रेम करणारा माणूस असेल ना, जिंदगीवर सुखी राहील. मी तुम्हाला सांगतो, म्हणून तुम्हाला मी एक प्रार्थना शिकवली माहिती, प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करते, प्रभू येशू तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. एकच शब्द वापरा. जर तुझ्या प्रेमाने मी आहे तर माझ्या प्रेमाने तुझी स्तुती निघालीच पाहिजे. हे मुखामध्ये हमेशा की तुमच्या बिना मी काहीच करू शकत नाही. आम्ही आजारी का आहे, दुखी का आहे, समस्या का आहे, संकट का आहे, निराशा, भरलेलं सगळं डोक्यात वाईट, कोणाचं भलं बरोबर नाही. सावधी एक गाल मारला तर दुसरा गाल पण मस्त कर. चावताना एका गालाने नाही चावत, जेवताना. नाही तर आता संध्याकाळी रात्री जेवतील ना तर जरा एका गालाने चावून बघा, दोन्ही गालाने चावता येते का एका गालाने चावतात, बोलत पण नाही. प्रभूचं शिक्षण तेच आहे. गालावर मारला तर मच्छर आल्यावर कसं, माणसाच्या अंगावर मच्छर आला पटकन मारतात की नाही, मच्छर चावून पळाले नाही. हल्ली झोपल्या जागा करते त्यांना, म्हणून झोपू नका असं सांगितलं.
हालेलुया. परमेश्वराची स्तुती करते. नेहमी धन्यवाद द्या. चालता फिरता बसता उठता दिसता बोलतच ना. म्हणून 11 ते 18 पासून भरपूर आहे, पण वेळ नाही मिळत. वेळेचा सदुपयोग. 5 अध्याय आता आपण छोटेसे एक प्रार्थना घेऊ. परमेश्वर पिता दयाळू बाबा, शुद्ध दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. हर एक व्यक्तीला तुमची स्तुती करण्यास, गौरव करण्यास, प्रत्येकांना सहाय्य आणि आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू तुमच्या नावाने करतो. सर्व मध्ये लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोकांचा आशीर्वाद ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.